नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यास खूप महत्त्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिवा लावायचा असतो। दिवा लावताना मनात संकल्प नक्की करा, दिवा कधीही खाली ठेवायचा नाही। चला तर बघूया अखंड दिवा कसा लावायचा। एका पाटावर नवीन लाल वस्त्र ठेवा। साध्या किंवा हळद कुंकू मिश्र तांदळाने अष्टकमळ काढा। त्यावर हळद कुंकू वाहून दिवा ठेवायचा। दिवा मोठा आणि खोलगट असायला हवा। दिव्याची वात मोठी असावी। एका मोठ्या वातीचं डबल वाती करायची, एक सिंगल वात लावायची नाही। एकदा लावलेली वात परत हलवायची नाही। आता दिव्यामध्ये थोडे तांदूळ घाला। सकाळ संध्याकाळ दिव्यात तेल घालायचं। दिव्याला 5दा हळद कुंकू लावावे, फूल वाहून घ्यायचं, दिव्याला नमस्कार करून मंत्र म्हणायचं। दिव्याची पूजा झाल्यानंतरच दिवा प्रज्वलित करायचा। दिवा तुपाचा, तिळाचा किंवा राईच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता। तुपाचा दिवा लावला तर देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा लावला तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा। शुभम करोती म्हणायचं। रोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती नक्की करायची। धन्यवाद।